तर मित्रांनो, थिंक लाईक गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. आपण आरोग्य सेवकचे जे तांत्रिकचा सिलेबस होता तो डिस्कस करत होतो आणि चॅप्टर चालू केलेलं होतं मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण. त्याचे 3 लेक्चर झालेले आहेत आणि आजच्या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत धातू गुणधर्म, अधातू गुणधर्म आणि हॅलोजन कुलातील प्रवणता. तर आपण थिंक लाईक गुरुचं टेस्ट सिरीज घेऊन आलेलो आहोत. आपले ॲप जे आहे ते तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला भेटून जाईल आणि तिथून तुम्ही या चॅप्टरवरचे किंवा अदर चॅप्टरवरचे तुम्ही MCQ सॉल्व करू शकतात. आणि हे चॅप्टर कंप्लीट केल्यानंतर आपण मंडेला आपण जितके चॅप्टर शिकलो आहोत त्या सर्वांची एक टेस्ट घेणार आहोत. ती सुद्धा ॲपवर होणार आहे. तर ॲप डाउनलोड करा आणि तिथं रजिस्टर करून घ्या. तर त्याला स्टार्ट करूया की आपण कोणकोणते पॉईंट पाहिलेले होते त्यावरून. तर आपण पाहिलेले होते या चॅप्टरमध्ये की आपण डोबे-रायनरचे त्रिक शिकलेलो होतो, न्यूलँडचे अष्टक शिकलो होतो, मेंडेलिव्हची आवर्त सारणी करून आपण या सर्व गोष्टी डोबे-रायनरच्या त्रिकांमध्ये नंतर न्यूलँडच्या अष्टकांमध्ये या सर्व गोष्टी आपण कव्हर केलेल्या होत्या. मेंडेलिव्हची आवर्त सारणीसुद्धा पाहिलेली होती आणि आधुनिक आवर्ती नियमसुद्धा आपण पाहिलेला होता. आणि त्याच्यानंतर हेनरी मोझलेंची जी आधुनिक आवर्त सारणी होती तिची रचना कशा पद्धतीने होती ते आपण 3 भागामध्ये डिवाईड करून पाहिलेलं होतं. ठीक आहे. तर भाग 2मध्ये तुम्हाला मी शिकवलं होतं SPDF जे खंड होते त्याबद्दल मी तुम्हाला बोललो होतो आणि एक नागमोडी रेषा होती त्याच्याबद्दल आपण डिस्कस केलेलं होतं. आता जी नागमोडी रेषा आहे आणि तिच्यामध्ये त्याच्या डाव्या बाजूला धातू होते, उजव्या बाजूला अधातू होते आणि जे किनाऱ्यालगतचे जे होते ते धातू सदृश्य होते. आणि हाच टॉपिक आता आपल्याला पाहायचा आहे की धातू आणि अधातू गुणधर्म कशा पद्धतीने बदलतात. ठीक आहे. तर चला स्टार्ट करूया आपल्या लेक्चरला, जे लेक्चर नंबर 4 असेल मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरणाचं. स्टार्ट करूया. आजचा जो टॉपिक आहे धातू आणि अधातू आणि त्यांचे गुणधर्म आपल्याला पाहायचे असतात. ठीक आहे. मग आजच्या लेक्चरमध्ये तुम्हाला दुसऱ्या लेक्चरचं रिवाईज करावं लागेल. मी तुम्हाला दुसऱ्या लेक्चरमध्ये सांगितलं होतं की आवर्त सारणीमध्ये एक नागमोडी रेषा दिलेली आहे. ही नागमोडी रेषा दिलेली आहे. तिला 2 बाजू आहेत. ही बाजू जी आहे ती डावी बाजू आहे आणि ही जी बाजू आहे ती उजवी बाजू आहे. आणि मी तुम्हाला सांगितलं होतं की जे डाव्या बाजूला जे असतात ते काय असतात, धातू असतात आणि जे उजव्या बाजूला असतात ते अधातू असतात. आणि याच्या किनाऱ्यालगतचे जे असतात त्यांना आपण काय म्हणतो, धातू सदृश्य. धातू सदृश्यचा अर्थ असतो धातू आणि अधातू या दोघांमध्ये त्यांच्या प्रॉपर्टीज असतील. धातू आणि अधातू यांच्यामधले त्यांचे गुणधर्म असतील, त्यांना आपण धातू सदृश्य म्हणतो. मग धातू आणि अधातू यांच्याबद्दल जर आपण या आवर्त सारणीमध्ये रचना पाहिली तर तुम्हाला एक गोष्ट लक्षात येतं की कशा पद्धतीने ही जी लाईन आहे नागमोडी लाईन ती कोणत्या बेसिसवर, कोणत्या क्रायटेरियावर या दोघींना धातू आणि अधातूंना वेगळे करते. तर ते आपल्याला शिकण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, धातू आणि अधातूचे गुणधर्म आपल्याला पाहावं लागतात. तर चला पाहूया की कोणकोणते गुणधर्म आहेत धातू आणि अधातूचे. तर धातू आणि अधातूचे जे गुणधर्म आहेत ते शिकण्याआधी मी तुम्हाला मागच्या लेक्चरमध्ये एक एक्झाम्पल घेतलेलं होतं. ते होतं सोडियम क्लोराईड. सोडियम क्लोराईड म्हणजे मीठ. ओके. मीठ जे होतं त्याला आपण सोडियम क्लोराईड म्हणायचो. त्याच्यामध्ये 2 गोष्टींपासून सोडियम क्लोराईड बनलं होतं. एक सोडियम आणि एक आहे क्लोरीन. तर सोडियम जे होतं त्याचं स्वरूपण जर आपण लिहिलं होतं तर 2, 8 आणि 1 होतं. आणि जे क्लोरीन होतं त्याचं स्वरूपण आपण अशा पद्धतीने लिहिलं होतं 2, 8 आणि 7. याच्याबद्दल मी आता जास्त डिस्कस करणार नाही कारण की मागच्या लेक्चरमध्ये आपण हे चांगल्या पद्धतीने समजून घेतलेलं होतं. मग जर हा सोडियमचा अणू आहे, पहिल्या कक्षेत किती इलेक्ट्रॉन होते, पहिल्या कक्षेत त्याचे 2 इलेक्ट्रॉन होते. दुसऱ्या कक्षेमध्ये त्याचे 8 इलेक्ट्रॉन होते. अशा पद्धतीने 8 इलेक्ट्रॉन होते आणि शेवटच्या कक्षेमध्ये त्याच्याकडे 1 इलेक्ट्रॉन होता. ठीक आहे. आणि जो क्लोरीन आहे, क्लोरीनचं जो आपण स्वरूपण ड्रॉ केलेलं होतं तेव्हा अशा पद्धतीने कोर होता. पहिल्या कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन होते. त्याच्यानंतर दुसऱ्या कक्षेमध्ये किती होते, 8. आणि शेवटची जी कक्षा होती तिच्यामध्ये किती इलेक्ट्रॉन होते, 7. 7 इलेक्ट्रॉन होते. हा सोडियम बनत होता आणि हा क्लोरीन बनत होता. आणि मी तुम्हाला एक गोष्टसुद्धा एक्सप्लेन केलेली होती. हा बाहेरचा जो इलेक्ट्रॉन होता, बाहेरचा जो इलेक्ट्रॉन दिसत होता आपण त्याला संयुजा इलेक्ट्रॉन म्हणत होतो. मग सोडियम काय करत होता, त्याचा 1 इलेक्ट्रॉन देत होता क्लोरीनला आणि
क्लोरीन काय करत होता, सोडियमकडून एक इलेक्ट्रॉन घेत होता. ठीक आहे, एवढं कन्सेप्ट क्लिअर होती. तर हा जो एक इलेक्ट्रॉन देत होता ते कशामुळे होत होतं, कारण की हा मधला जो कोर आहे त्याच्यामधला जो प्रोटॉन आहे हे जे पहिल्या कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन होते त्यांना चांगल्या फोर्सने अट्रॅक्ट करत होता, चांगल्या फोर्सने आकर्षित करत होता. नंतर दुसऱ्या कक्षेमध्ये जेवढे इलेक्ट्रॉन होते त्यांनासुद्धा एक चांगल्या फोर्सने अट्रॅक्ट करत होता, चांगलं बल लावून त्यांना स्वतःकडे ओढत होता. परंतु त्याची जी पॉवर आहे, ओढण्याची जी पॉवर आहे ती बाहेरच्या कक्षेमधला जो इलेक्ट्रॉन होता त्याच्यावर इतक्या चांगल्या पद्धतीने बसत नव्हती. त्याच्यामुळे हा जो इलेक्ट्रॉन होता तो काय होता, त्या पूर्ण अणूच्या संरचनेमध्ये एकदम लूज होता. एवढ्या चांगल्या पद्धतीने त्याच्यावर अट्रॅक्शन बसत नव्हतं. हा जो म्हणजे जे अट्रॅक्शन म्हणजेच आकर्षण बल जे आहे ते त्याच्यावर बसत नव्हतं. म्हणून काय होतं की हा जो एक इलेक्ट्रॉन होता तो एकतर बाहेर जात होता आणि बाहेर गेल्यानंतर तो क्लोरीनचं स्वरूपण पूर्ण करत होता. मग इथं सोडियममध्ये जर समजा प्रोटॉन जे होते तुमचे 11 होते आणि इलेक्ट्रॉन जे होते ते पण 11 होते. मग एक इलेक्ट्रॉन गेल्यानंतर इलेक्ट्रॉन जो आहे तो किती झाले, 10 झाले. म्हणजे प्रोटॉन हे इलेक्ट्रॉनपेक्षा जास्त झालेले होते आणि त्याच्यामुळे सोडियमचा जो अणू होता तो आयनमध्ये रूपांतरित होऊन तो पॉझिटिव्ह झालेला होता. ओके, हा पॉझिटिव्ह आयन म्हणजे प्लस आयन झालेला होता. क्लोरीनमध्ये काय होत होतं, क्लोरीनमध्ये प्रोटॉन जे होते ते टोटल 17 होते, इलेक्ट्रॉन जे होते ते सुद्धा 17च होते. परंतु काय झालं, हा जो एक इलेक्ट्रॉन जो सोडियमकडून आलेला होता त्याच्यामुळे इलेक्ट्रॉनची संख्या झालेली होती 18 इलेक्ट्रॉनची संख्या झालेली होती. म्हणून क्लोरीन जो आहे त्याच्यावर एक इलेक्ट्रॉन वाढला. प्रोटॉनच्या संख्येपेक्षा इलेक्ट्रॉनची संख्या जास्त झाली. प्रोटॉन तुमचा काय होता, पॉझिटिव्ह होता, इलेक्ट्रॉन तुमचा काय होता, निगेटिव्ह होता. मग निगेटिव्हची संख्या वाढल्याने काय झालं, तुमचा जो क्लोरीनचा आयन बनला तो निगेटिव्ह बनलेला होता. इथपर्यंत क्लिअर झालेलं होतं. हे मागच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला डिस्कस केलेलं होतं. सोडियम जो आहे तो काय करत होता, एक जो इलेक्ट्रॉन आहे तो देत होता आणि क्लोरीनचा जो आयन आहे तो एक इलेक्ट्रॉन घेत होता. इथपर्यंत आपलं मागच्या लेक्चरमध्ये झालेलं होतं. इथून तुम्हाला एक कन्सेप्ट येते, जे धातू असतात. आता तुम्ही जर सोडियमला पाहिलं आपल्या आवर्त सारणीमध्ये तर सोडियम हा नागमोडी रेषा आहे तिच्या डाव्या बाजूला आहे आणि जो क्लोरीन आहे तो नागमोडी रेषेच्या उजव्या बाजूला आहे. ओके, जो सोडियम आहे तो डाव्या बाजूला आहे आणि जो क्लोरीन आहे तो उजव्या बाजूला आहे. याच्यावरून एक कन्सेप्ट माहीत पडते की धातू हे नेहमी इलेक्ट्रॉन जे आहेत ते देतात. काय करतात, धातू हे नेहमी इलेक्ट्रॉन देतात. तसंच जर अधातूंच्या बाबतीत बोलायचं झालं, इथं पण क्लोरीन जो आहे तो अधातू होता आणि जो क्लोरीन आहे त्याने काय केलेलं होतं, एक इलेक्ट्रॉन घेतलेला होता. म्हणजे अधातू हे नेहमी इलेक्ट्रॉन घेतात. अधातू हे नेहमी इलेक्ट्रॉन काय करतात, घेतात. मग इथून जो प्रश्न येतो, तुम्हाला प्रश्नपत्रिकेत प्रश्न विचारला जाऊ शकतो की जर एखाद्या एलिमेंटने, एखाद्या मूलद्रव्याने जर त्याचा इलेक्ट्रॉन देत असेल तर तो काय असेल, धातू, अधातू किंवा धातू सदृश्य. तर तुम्हाला भेटेल की जर इलेक्ट्रॉन देत असेल तर तो असतो धातू, जो देतो तो धातू असतो आणि जो घेतो तो अधातू असतो. धातू आणि अधातूमध्ये आपल्या या पूर्ण चॅप्टरमध्ये मेन हेच आहे की जो इलेक्ट्रॉन देणार आहे तो धातू बनतो, जो इलेक्ट्रॉन घेतो तो असतो अधातू. हे धातू आणि अधातूंच्या प्रॉपर्टीज आहेत, हे गुणधर्म आहेत. तुमच्या पुस्तकामध्ये अशाच पद्धतीने दिलेलं आहे की धातू आणि अधातूचे गुणधर्म जे आहेत ते अशाच पद्धतीने सांगितलेले आहेत. ओके, मग आता आपण थोडंसं पुढे जाऊया की पुढचं अजून धातूमध्ये आपल्याला काय पाहता येईल. मग तुम्ही जर सोडियमकडे पाहिलं,
सोडियमच्या वरती मी असं प्लसचं साईन केलेलं आहे आणि क्लोरीनच्या वरती मी असं निगेटिव्हचं मायनसचं साईन केलेलं आहे, वजाचं साईन केलेलं आहे. तर एक गोष्ट तुमच्या लक्षात येते की जे धातू आहेत ते इलेक्ट्रॉन गमावल्यानंतर काय बनतात? धनायन बनतात. धनायन. धनायनचा अर्थ आहे धन म्हणजे पॉझिटिव्ह आणि आयन म्हणजे आयन. जे आयन जे असतात ते पॉझिटिव्ह बनतात आणि ऋणायनमध्ये हे जे क्लोरीन आहेत ते काय करतात? एक इलेक्ट्रॉन घेऊन काय बनतात? ऋणायन बनतात. ऋण म्हणजे निगेटिव्ह. निगेटिव्ह आयन ते बनत असतात. तुम्हाला एक गुणधर्म सांगून देतो, परत टेबल बनवतो की धातू हे काय करतात? इलेक्ट्रॉन देतात आणि जे अधातू आहेत ते काय करतात? इलेक्ट्रॉन घेतात. दुसरी गोष्ट सांगतो की इथं कोण बनतं? धनायन बनतात. इलेक्ट्रॉन दिल्यामुळे काय होतंय? धनायन बनतंय आणि इकडं इलेक्ट्रॉन दिल्यामुळे काय होतंय? इलेक्ट्रॉन घेण्यामुळे काय होतंय? ऋणायन बनत आहेत. ओके, तर ह्या दोन गोष्टी तुम्हाला धातू आणि अधातूबद्दल बोलले. तर आता एक प्रवृत्ती सांगतो, त्याला म्हणतात धातू गुणधर्म. धातू गुणधर्म. तर धातू गुणधर्म म्हणजे काय? जेव्हा एखादा मूलद्रव्य त्याचा जो इलेक्ट्रॉन आहे तो देतो, जेव्हा एखादा मूलद्रव्य त्याच्यामधला इलेक्ट्रॉन देतो त्याला धातू गुणधर्म असं म्हणतात. त्याला काय म्हणतात? धातू गुणधर्म. सोडियमचं पहा, सोडियमने काय केलं? त्याचा हा जो इलेक्ट्रॉन होता तो काय केलेला आहे? क्लोरीनला दिलेला आहे. म्हणजे त्याच्यामध्ये कोणता गुणधर्म आहे? धातू गुणधर्म आहे. क्लोरीनने काय केलं? क्लोरीनने सोडियमकडून एक इलेक्ट्रॉन घेत होता, म्हणजे तो काय करत होता? त्याच्यामध्ये अधातू गुणधर्म दाखवत होता. धातू गुणधर्म म्हणजे इलेक्ट्रॉन देणे, याला धातू गुणधर्म म्हणतात, आणि इलेक्ट्रॉन घेणे याला म्हटलं जातं अधातू गुणधर्म. अधातू गुणधर्म. तर हे जे धातू गुणधर्म आहेत आणि अधातू गुणधर्म आहेत, गणामध्ये कशा पद्धतीने होतील, त्यांचं कशा पद्धतीने ट्रेंड असेल किंवा आवर्तामध्ये त्याचा कशा पद्धतीने ट्रेंड असेल, तर ते आता आपण चेक करूया की कशा पद्धतीने ते होणार आहे. तर आता आपण पाहूया की गणामध्ये जे धातू गुणधर्म आहेत ते कशा पद्धतीने बदलतात. मी तुम्हाला मागच्या लेक्चरमध्ये बोललो होतो की जे आडवे आहेत त्यांना आवर्त म्हटलं जातं आणि जे उभे आहेत त्यांना आपण काय म्हणतो? गण म्हणतो. तर आपण आता पाहणार आहोत की गणामध्ये धातू गुणधर्म कशा पद्धतीने बदलतात. धातू गुणधर्म म्हणजे इलेक्ट्रॉन देण्याची जी प्रवृत्ती आहे ती कशा पद्धतीने बदलते. मग आपण मागच्या लेक्चरमध्ये सुद्धा बोललेलो होतो की पहिला जो गण आहे, या गणामध्ये तुम्हाला एकच कवच असतं, दुसऱ्या गणामध्ये तुम्हाला 2 कवच असतात, तिसऱ्यामध्ये अशा 3 कवच बनत होते, चौथ्या याच्यामध्ये असे 4 कवच तुमचे बनत होते. म्हणजे जसं जसं आपण गणामध्ये वरून खाली येतो तेव्हा एक कवच वाढतं, हे आपण डिस्कस केलेलं होतं. आता एक गोष्ट लक्षात घ्या, जेव्हा संयुजा इलेक्ट्रॉन आहेत, संयुजा इलेक्ट्रॉन म्हणजे बाह्यतम कक्षेमध्ये जे इलेक्ट्रॉन आहेत त्यांना आपण संयुजा इलेक्ट्रॉन बोलतो, मागच्या वेळेस झालेलं होतं. मग जेव्हा तुम्ही गणाबद्दल विचार करतात, हा जो तुमचा मधला न्यूक्लियस असेल आणि पहिलं कवच असेल, नंतर याच्यामध्ये असा मध्ये न्यूक्लियस असेल आणि त्याला असे 2 कवच असतील, याच्यामध्ये असा एक न्यूक्लियस असेल त्याला असे 3 कवच असतील. आता याच्यावरून आपण लक्षात देऊया की कशा पद्धतीने धातू गुणधर्म बदलतात. पहिले जर इलेक्ट्रॉन इथं असेल तर इलेक्ट्रॉनला मध्ये कोण होणार आहे? हा प्रोटॉन होणार आहे. हा जो मध्ये जो लाल केलेला आहे तो त्याला काय करणार आहे? मध्ये होणार आहे. आणि हे जे दाखवलेले आहेत ते तुमचे संयुजा इलेक्ट्रॉन आहेत. जे बाहेर असतात ते संयुजा इलेक्ट्रॉन असतात. संयुजा इलेक्ट्रॉन. ओके, तर हे जे बाहेरचे जे इलेक्ट्रॉन आहेत त्यांची संख्या सारखीच असणार आहे. जेव्हा गणामध्ये गेल्यानंतर समजा हा पहिला गण असेल तर बाहेरच्या कक्षेमध्ये 1 1 1 आणि 1 इलेक्ट्रॉन आहे. इथं दुसऱ्या गणामध्ये 2 2 आणि 2 इलेक्ट्रॉन आहेत. आपण हे मागच्या वेळेस पाहिलं होतं, इथं 3 3 इलेक्ट्रॉन आहेत. म्हणजे जर तुम्ही गणामध्ये जर गेले तर इलेक्ट्रॉनची संख्या सारखीच असणार आहे. ओके, आता आपल्याला पाहायचं आहे की धातूचं गुणधर्म कशा पद्धतीने बदलतील.
जर तुम्ही नीट पाहिलं तर हे जे 2 इलेक्ट्रॉन आहेत, हे जे 2 इलेक्ट्रॉन दिसत आहेत ते तुमच्या कोरपासून, मधला जो न्यूक्लियस आहे त्याच्यापासून जेव्हा तुम्ही गणामध्ये वरून खाली येतात तेव्हा त्यांच्यामधलं जे अंतर आहे ते वाढत जातं, कारण की अणुत्रिज्या वाढत जाते. ओके. जर ते तुमच्या न्यूक्लियसपासून दूर असतील तर त्यांच्यावरचा जो फोर्स आहे, त्यांच्यावरचं जे बल आहे ते न्यूक्लियस एकदम कमी प्रमाणात देईल. ओके. तो जर दूर असेल तर त्याच्यावरचं बल जे आहे ते कमी होत जातं. त्याच्यामुळे तो इझिली एकदम सोप्या पद्धतीने बाहेर जाऊ शकतो. ठीक आहे. हा जास्त फोर्सने त्याला, जो हे एक्झाम्पल आहे जास्त फोर्सने मध्ये ओढते, परंतु जसं त्याची अणुत्रिज्या वाढते तसं काय होतं, तो जास्त फोर्सने बाहेर जाऊ शकतो. इझिली तो बाहेर जाऊ शकतो. अत्यंत साध्या पद्धतीने तो बाहेर जाऊ शकतो. म्हणजे इथं काय होतं, त्याची बाहेर जाण्याची क्षमता वाढते. म्हणून तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवावं लागेल की जर तुम्ही गणामध्ये वरून खाली आले तर तुमचा धातू गुणधर्म वाढतो. लक्ष राहू द्या, गणामध्ये वरून खाली येताना धातू गुणधर्म वाढतो. तर गणामध्ये तुम्हाला एक लक्षात ठेवावं लागेल की गणामध्ये जर तुम्ही वरून खाली आले तर त्याचा धातू गुणधर्म वाढणार आहे. ठीक आहे. आता आपण आवर्ताबद्दल बोलूया. आवर्तामध्ये काय होतं, आवर्तामध्ये तुम्हाला मी आवर्तांबद्दल बोललो होतो की आवर्तामध्ये नेहमी एक इलेक्ट्रॉन हा वाढत जाणार आहे. इथं पहा, इथं 1 होता, इथं 2 झाला, इथं 3 झाला, इथं 4 झाला, इथं 5 झाला. म्हणजे संयोजी इलेक्ट्रॉनची जी संख्या आहे ती वाढत जाते. त्याच्यामुळे काय होणार आहे, त्याच्यामुळे जर पहिला जर अणू घेतला त्याच्यामध्ये जर बाहेरच्या कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन असतील तर दुसऱ्यामध्ये काय असतील, 3 इलेक्ट्रॉन असतील. ओके. चौथ्यामध्ये काय असतील, 4 इलेक्ट्रॉन असतील. म्हणजे जर आवर्तामध्ये तुम्ही डावीकडून उजवीकडे गेले तर 1 इलेक्ट्रॉन वाढताना दिसतो. आता यांच्यामधलं आकर्षण बल हे कमी असेल जर 3 लोकांचं आकर्षण बल जास्त असेल आणि 4 लोकांचं आकर्षण बल त्याच्यापेक्षाही जास्त असेल. जर आकर्षण बल जास्त असेल तर हा जो इलेक्ट्रॉन आहे एकदम इझिली बाहेर पडेल का? नाही. त्याला मध्ये धरून ठेवणारं बल जास्त असल्यामुळे तो इझिली बाहेर पडणार नाही. त्याच्यावर रेस्ट्रिक्शन असल्यामुळे तो लगेच बाहेर पडणार नाही. परंतु पहिल्या एक्झाम्पलमध्ये उरलेल्या 2 एक्झाम्पलपेक्षा त्यांच्यावरलं आकर्षण बल कमी असतं. त्याच्यामधलं आकर्षण बल कमी आहे कारण की 2च आहेत ना इथं फोर्स, 2च इलेक्ट्रॉन इथं त्यांचा बल अप्लाय करत आहात. त्याच्यामुळे काय होतं, तुम्ही जर आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे गेले तर त्याच्यामुळे तुमचं जे धातू गुणधर्म आहे तो कमी होत जातो. तो काय होत जातो, कमी होत जातो. 2च गोष्टी इथं महत्त्वाच्या आहेत. गणामध्ये धातू गुणधर्म वाढत जातो आणि आवर्तामध्ये जो धातू गुणधर्म आहे तो कमी होत जातो. या एवढ्याच गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत एक्झामसाठी. ठीक आहे. एवढ्या 2 गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या असतील एक्झामसाठी. मग हे तुमचे धातू गुणधर्म झाला. अधातू गुणधर्म याच्या उलट असेल. अधातू गुणधर्म म्हणजे घेण्याची प्रवृत्ती. काय असते ती? अधातू म्हणजे इलेक्ट्रॉन घेण्याची जी प्रवृत्ती आहे त्याला अधातू गुणधर्म म्हणतात. ठीक आहे. एवढ्या गोष्टी फक्त लक्षात ठेवायच्या आहेत आणि अधातूमध्ये सगळं उलट करायचं आहे. एकच भाग तुम्हाला लक्षात ठेवावा लागेल. आता आपण हॅलोजन कुळातले जे प्रवंत आहे त्याच्याबद्दल पाहूया की हॅलोजन कूळ नेमकं कोणतं आहे. इथं तुम्हाला हॅलोजन पाहायला भेटतील. हॅलोजन कूळ म्हणजे काय असतं? हॅलोजन कूळ म्हणजे गण नंबर 17 जो आहे, गण नंबर जो 17 आहे त्याच्यामधले जेवढे पण मूलद्रव्य आहेत त्यांना हॅलोजन म्हटलं जातं. हा जो गण 17 आहे त्याच्यामधले सर्व कुळांना काय म्हटलं जातं? हॅलोजन म्हटलं जातं. तर त्यांना हॅलोजन का म्हणतात त्याबद्दल आपण बोलूया. तर त्यांना हॅलोजन जे नाव आहे, हॅलोजन
जे नाव आहे ते दोन शब्दांपासून बनलेलं आहे. एक आहे HAL, ओके, आणि एक आहे जन. आणि हे ग्रीक शब्दापासून बनलेले आहेत आणि याचा अर्थ असतो HAL म्हणजे साल्ट, म्हणजे याला आपण मीठ म्हणतो, आणि जन म्हणजे प्रोड्यूस, याचा अर्थ असतो बनवणारे, मीठ बनवणारे, म्हणून त्यांना हॅलोजन नाव दिलं जातं. हॅलोजनमध्ये जर तुम्ही पाहिलं तर फ्लोरीन आहे, क्लोरीन आहे, ब्रोमीन, आयोडीन आणि जे आहेत ह्या गोष्टी तुम्हाला इथपर्यंत महत्त्वाचे असतात. याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर शेवटच्या कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन असतात? 7 इलेक्ट्रॉन तुम्हाला पाहायला भेटतील. जर तुम्ही नीट पाहिलं, याच्याबद्दल 11वी-12वीमध्ये चांगले डीपली दिलेलं आहे. तुमच्या पुस्तकामध्ये फक्त जे महत्त्वाचं आहे तेच तुम्हाला पाहायचं आहे. याच्या बाह्यतम कक्षेमध्ये 7 इलेक्ट्रॉन असतात आणि 7 इलेक्ट्रॉन जेव्हा असतात तेव्हा मी तुम्हाला लेक्चर नंबर 3मध्ये काय बोललो होतो की 7 इलेक्ट्रॉन असल्यानंतर 1 इलेक्ट्रॉन ते घेतात, धातूंकडून 1 इलेक्ट्रॉन ते काय करतात? घेतात. म्हणजे हे सर्व अधातू आहेत. हे सर्व काय आहेत? अधातू आहेत आणि धातूंबरोबर यांची रिॲक्शन होते, यांची अभिक्रिया धातूंबरोबर होणार आहेत आणि ते काय बनवतात? मीठ बनवतात. काय बनवतात? मीठ बनवतात. म्हणून त्यांना हॅलोजन असं म्हटलं जातं. ठीक आहे. याच्यातला जर तुम्हाला तुमच्या आरोग्य सेवकच्या पेपरसाठी जर पर्टिक्युलरली बोलायचं झालं तर एक गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवावी लागेल आणि तीच गोष्ट इथं महत्त्वाची ठरते की जर तुम्ही फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन आणि आयोडीन यांच्याबद्दल जर बोलायचं झालं तर याच्यापैकी जो फ्लोरीन आणि क्लोरीन आहे, हे जे दोन मूलद्रव्य आहेत, त्यांची जी भौतिक अवस्था आहे ती वायू अवस्था आहे. ती कोणती अवस्था आहे? वायू अवस्थेमध्ये ते असतात. जनरली जर त्यांना पाहायला गेलं तर ते वायू अवस्थेत असतात. त्याच्यानंतर हा जो ब्रोमीन दिलेला आहे तो तुमचा द्रव अवस्थेत असतो, लिक्विड स्टेटमध्ये असणार आहे. आणि हा जो आयोडीन दिलेला आहे तो तुमचा स्थायू अवस्थेत असतो. तुम्हाला जर एक्झाममध्ये हॅलोजनवरचा प्रश्न विचारतील तर तो मेनली कशावर डिपेंड असेल? तो मेनली डिपेंड असेल की यांची भौतिक अवस्था कोणती. तर ते विचारतील की फ्लोरीन हा निसर्गतः कोणत्या स्थितीमध्ये आढळतो? तर तुम्ही लिहायचं वायू. क्लोरीन हा कोणत्या स्थितीमध्ये आढळतो? तो वायू. नंतर ब्रोमीन जो आहे तो कशात आढळणार आहे? तो तुम्हाला द्रव अवस्थेत आढळणार आहे. आणि आयोडीन जो आहे तो तुम्हाला स्थायू अवस्थेत आढळणार आहे. जनरली याचं रेणुसूत्र जे आहे ते X2 म्हणून लिहितात. कशामध्ये लिहितात? X2. X2 म्हणजे जर फ्लोरीन लिहायचं असेल तर आपण लिहितो F2. ठीक आहे. जर तुम्हाला क्लोरीन लिहायचं असेल तर Cl2 लिहितो. त्याच्यानंतर ब्रोमीन जर लिहायचं असेल तर Br2 लिहितो. त्याच्यानंतर आयोडीन जर लिहायचं असेल तर I2 लिहितो. अशा पद्धतीने आपण ते जे हॅलोजन आहेत ते आपण लिहित असतो. प्रश्न कशा पद्धतीने फॉर्म होतील ते सुद्धा मी सांगून देतो. ओके. हॅलोजन कोणत्या कुळात असतात? तर कोणत्या गणात असतात? तर ते 17व्या गणात असतात. पहिला प्रश्न झाला. दुसरा प्रश्न, फ्लोरीनची अवस्था कोणती? तर फ्लोरीनची अवस्था असते ती वायू. तिसरा, क्लोरीनची अवस्था कोणती? क्लोरीनची अवस्था असते ती वायू नाही, फ्लोरीनसुद्धा, फ्लोरीन आणि क्लोरीन वायू अवस्थेत असतील. ब्रोमीन कोणत्या अवस्थेत असेल? तर द्रव अवस्थेत असणार आहे. आयोडीन हा तुमचा स्थायू अवस्थेत असणार आहे. अशा पद्धतीने 5 प्रश्न झाले. नंतर हॅलोजनबद्दल तुम्हाला विचारतील की हॅलोजनच्या बाह्यतम कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन असतात? तर 7 इलेक्ट्रॉन असतात. आणि जेव्हा 7 इलेक्ट्रॉन असतात तेव्हा त्यांची संयुजा किती असते? तर संयुजा जी असते ती 1 असते. मी आता तुम्हाला इथं 1 का आली ते मी मागच्या लेक्चरमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे. मागच्या लेक्चरचं एक्सटेन्शन हे लेक्चर आहे. ओके. या सर्व गोष्टी तुम्हाला हॅलोजन कुळातील गणाबद्दल, प्रवणताबद्दल विचारण्यात येतील. तर आता आपलं हे चॅप्टर संपलेलं आहे. हे चॅप्टर संपल्यानंतर आपण मंडेला, सोमवारी आपल्या ॲपवर, जे ॲप तुम्हाला थिंक लाईक गुरु आहे ते ॲप तुम्हाला प्ले स्टोअरवरून भेटून जाईल किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन लिंकमध्ये तुम्हाला भेटून जाईल. तिथं जितके आपले चॅप्टर झालेले आहेत त्याची एक आपण 60 मार्कची टेस्ट कंडक्ट करूया. 3-4 दिवस तुम्हाला देतोय. 3-4 दिवसामध्ये तुम्ही ते सर्व चॅप्टर वाचून घ्या आणि परत विचारू नका की ॲड कधी येईल. ॲडची जर तुम्ही आज पाहिली तर वेबसाईटवर तुम्हाला दिसेल की भरती 2023 अशी एक त्यांनी विंडोज ओपन केलेली आहे. ओके. तर जवळपास 6 ते 7 दिवसात किंवा येणाऱ्या 2-3 दिवसातसुद्धा ॲड येऊ शकते.
आपले टोटल 5 ते 6 चॅप्टर झालेले आहेत आणि बाकीचे 4-5 चॅप्टर एकदम सोपे आहेत. ते न घेता मी म्हणून मुद्दाम जे कठीण चॅप्टर आहेत ते घेतलेले आहेत. म्हणजे आपला अभ्यास चांगल्या पद्धतीने होऊन जाईल. भरतीपर्यंत आपलं सगळं रिव्हिजन वगैरे आपटून जाईल. ठीक आहे. तर थिंक लाईक गुरुला शेअर करत राहा. चॅनलला लाईक करा. तुम्हाला लेक्चर आवडते तर सबस्क्राईबसुद्धा करा.